तर 5 जुलैचा मोर्चा निघणार नाही असं खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। खासदार संजय राऊतांनी या संदर्भात एक ट्विट केलं, एक्सवर पोस्ट केलेली आहे आणि मोर्चाच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे। 5 जुलैचा हिंदी विरोधातला मोर्चा निघणार नाही असा आता संजय राऊतांनी स्पष्ट केलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। 5 जुलैचा हिंदी विषयाबद्दलचा मोर्चा निघणार नाही असं राऊतांनी म्हटलेलं आहे। हा मराठी एकजुटीचा विजय असल्याचं देखील संजय राऊतांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। ठाकरे बंधूंनी 5 जुलैला मोर्चा काढण्याचं ठरवलेलं होतं। हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू अर्थातच मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष दोन्ही एकत्रितरित्या हा मोर्चा काढणार होते। मात्र सरकारनं आज या प्रश्नाच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंथन केलं, चर्चा केली आणि एकमताने हा निर्णय घेण्यात आला की हिंदी भाषा सक्तीच्या संदर्भात त्रिभाषेच्या संदर्भातले जे दोन्ही GR यापूर्वी काढण्यात आलेले होते ते आता रद्द करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर मात्र हा मराठी एकजुटीचा विजय आहे अशी पोस्ट संजय राऊतांनी केलेली आहे। हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द करण्यात आला, ठाकरे एकत्र येणार याचा धसका सरकारने घेतला असं आपल्या ट्विटमध्ये संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। 5 जुलैचा मोर्चा निघणार नाही असं आता राऊतांनी म्हटलेलं आहे। राऊतांनी या संदर्भात एक ट्विट करत माहिती दिली, हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द, हा मराठी एकजुटीचा विजय आहे, ठाकरे एकत्र येणार याचा धसका सरकारने घेतला। 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही पण ठाकरे हाच ब्रँड असं ट्विट आता संजय राऊतांनी केलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय छान असं देखील या ट्विटमध्ये संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अर्थातच 5 जुलैचा जो ठाकरे बंधूंचा मोर्चा होता तो आता रद्द करण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिलेली आहे। कारण हिंदी भाषेच्या संदर्भात त्रिभाषेच्या संदर्भातले जे सरकारने 2 GR काढलेले होते ते दोन्ही GR रद्द करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आणि त्यानंतर मात्र आता संजय राऊतांनी ठाकरे बंधूंचा एकत्रितपणे जो मोर्चा निघणार होता तो मोर्चा रद्दची घोषणा केलेली आहे। त्यांनी या संदर्भात एक पोस्ट केलेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। 5 जुलैचा हिंदी विषयाबद्दलचा मोर्चा रद्द करण्यात आलेला आहे अशी माहिती संजय राऊतांनी दिली। हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द करण्यात आला, हा मराठी एकजुटीचा निर्णय एकजुटीचा विजय असल्याचं संजय राऊत आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणतायत। तर ठाकरे एकत्र येणार याचा धसका घेतला, 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही पण ठाकरे हाच ब्रँड आहे असं देखील संजय राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। आताची ही महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। ठाकरे बंधू एकवटलेले होते मराठी भाषेच्या संदर्भात आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये। मुंबईमध्ये या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं ठाकरे बंधूंच्या वतीनं। अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या मुंबईमध्ये हा भव्य आणि महामोर्चा काढणार होते आणि त्यानंतर मात्र आता सरकार नरमल्याचं पाहायला मिळतंय। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला। हिंदी भाषा सक्तीच्या संदर्भात त्रिभाषेच्या संदर्भातले जे 2 GR यापूर्वी सरकारने काढलेले होते ते रद्द करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेला आहे। मनसेचे प्रवक्ते योगेश चिले आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया, चर्चा करूया। योगेशजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं आणि अभिनंदन देखील। तुम्ही ज्या मागणीसाठी लढा उभा केला होता, 5 जुलैचा मोर्चा ज्या मागणीला धरून होता ती मागणी पूर्ण झालेली आहे, सरकारने GR रद्द केले आणि या संदर्भात राऊतांनी देखील महत्त्वाची पोस्ट करत 5 जुलैचा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया? नाही, हा समस्त मराठी जनतेचा विषय आहे। हा फक्त आमच्या पक्षाचा विजय नाही तर समस्त मराठी जनतेचा हा विजय आहे। परंतु ही लढाई इथे थांबलेली नाही, कारण यांना जर खरंच अध्यादेश रद्द करायचा असता तर यांनी समिती स्थापन केली नसती। समिती स्थापन करणं हा वेळ काढूपणा आहे।
म्हणजे आज कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, मराठी जनता जागी झालेली आहे आणि हिंदी सक्तीच्या विरोधात ती एकवटते आहे. ही एकवटणारी शक्ती कुठेतरी कमकुवत करण्यासाठी आजचा हा अध्यादेश त्यांना काढावा लागलेला आहे. परंतु समिती स्थापन केली याचा अर्थ भविष्यात कधीतरी पुन्हा हा उपद्व्याप ते करणार. अगदी योगेशजी, अत्यंत महत्वाची तुमची ही प्रतिक्रिया पोहोचलेली आहे. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. मात्र आताच्या घडीची ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. राज्य सरकारनं हिंदी भाषा सक्तीच्या संदर्भातले दोन्ही GR रद्द केले आणि त्यानंतर मात्र ठाकरे बंधूंचा मोर्चा देखील स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. खासदार संजय राऊतांनी या संदर्भात एक पोस्ट करत या संदर्भातली माहिती दिलेली आहे. हा मराठी एकजुटीचा विजय असल्याचं राऊत आपल्या या पोस्टमध्ये म्हणतायत. मात्र ठाकरे हाच ब्रँड असल्याचं देखील त्यांनी या पोस्टमध्ये मेन्शन केलेलं आहे. 5 जुलैचा मोर्चा निघणार नाही अशी माहिती आता राऊतांनी दिली. 5 जुलैचा हिंदी संदर्भातला मोर्चा हा स्थगित करण्याचा निर्णय आता जाहीर करण्यात आलेला आहे. संजय राऊतांनी एक पोस्ट करत या संदर्भातला निर्णय जाहीर केलेला आहे. सरकारनं दोन्ही GR जे हिंदी भाषेच्या संदर्भातले होते आणि त्रिभाषा सक्तीच्या संदर्भातले होते ते दोन्ही GR रद्द केले. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. आणि त्यानंतर सरकारची अर्थातच देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये हा महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. तर आताच्या घडीची ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. ठाकरे बंधूंनी एकत्र मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं होतं. मराठीसाठी ठाकरे बंधू एकवटलेले होते. मनसेच्या वतीनं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मोर्चाची जोरदार तयारी देखील एका बाजूला करण्यात आलेली होती. काही समन्वयाची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांवर दोन्ही पक्षातील देण्यात आलेली होती आणि 5 जुलैला हा मोर्चा निघणार होता. मात्र त्याआधीच आता सरकारनं हिंदी भाषा सक्तीच्या संदर्भातले त्रिभाषा सक्तीच्या संदर्भातले जे 2 GR होते ते रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर मात्र ठाकरे बंधूंचा मोर्चा आता स्थगित करण्यात आलेला आहे. हा मराठी एकजुटीचा विजय आहे अशी एक्सपोस्ट त्यानंतर आता खासदार संजय राऊतांनी केलेली आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्याशी जोडल्या जात आहेत. किशोरीताई, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं. तुम्ही ज्या मागणीला धरून लढा उभा केलेला होता ती मागणी पूर्ण होते. हिंदी भाषेच्या संदर्भातले जे 2 शासन निर्णय होते ते रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि आता मोर्चा देखील स्थगित केला जातोय. तुमच्या लढ्याला मोठं यश येतंय. तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. हा संपूर्ण मराठी माणसांनी एकजूट दाखवली त्याचा विजय आहे. मुंगीच्या पावलांनी महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणू ते धोरण आणि लावू ते तोरण हे मराठी माणसाने दाखवून दिलं की हत्तीच्या ताकदीने आम्ही ते परतवून लावलं. हे मराठी माणसाने दाखवून दिलं. त्यामुळे वाटेल तसे तुम्ही निर्णय घ्याल आणि महाराष्ट्र किंवा मुंबई पाहिजे ते स्वीकारायला असं होणार नाही. तुमच्या माध्यमातून आजही सांगतो की आम्ही कधी हिंदीला आम्ही विरोध केलेला नाही. 1ली ते 4थी पर्यंत हिंदी नको या विषयाला आमचा विरोध होता. आम्हाला माहिती आहे अनेक भाषा शिकल्या पाहिजे, अनेक भाषा अवगत झाल्या पाहिजे, पण याचा अर्थ असा होत नाही की जो तुमच्या आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने किंवा केंद्राने एक नियमावली घालून दिली आहे कुठल्या वर्षाला काय मुलांनी शिकलं पाहिजे आणि 1ली ते 4थी हिंदी आणि मराठी ही बऱ्यापैकी सिमिलर आहे आणि पहिलं त्याला मराठी येऊ दे या महाराष्ट्रात ती पक्की ठोकून मराठी त्याला जमली पाहिजे. मग 5वी पासून तर हिंदी आहेच की आणि हिंदी आपण शिकतोच आहोत. त्यामुळे हिंदी भाषेला विरोध नव्हता. आम्ही म्हणू ते धोरण आणि लावू ते तोरण याला आमचा विरोध होता. ठीक आहे किशोरीताई, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमच्या बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. ताई, स्वागत आहे. तुमचा जो लढा तुम्ही उभा केलेला होता, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्रितपणे 5 जुलैला मुंबईमध्ये महामोर्चा काढणार होते.
त्याआधीच मोठं यश तुमच्या या लढ्याला येतंय, तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे? हा फक्त ठाकरेंचा विजय नाही, तर हा महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या प्रत्येकाचा, मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे. कारण हा मोर्चा फक्त पक्षांचा नाही, तर पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन जे कुणी या मराठीवर प्रेम करतात, या मराठीची अस्मिता ज्यांना बाध्य वाटते, त्या प्रत्येकाचा साठीचा हा मोर्चा महत्वाचा होता. त्यामुळे त्या सगळ्या माणसांचा हा विजय आहे. आणि निश्चितपणे जर मराठी माणूस एकत्रित आला तर तो कसा भल्याभल्यांना झुकवू शकतो, त्याची एक चुणूक या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांना मिळालेली आहे. सुषमाताई, अत्यंत महत्वाची तुमची ही प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. तर 5 जुलैचा मोर्चा निघणार नाही अशी माहिती आता राऊतांनी दिलेली आहे. कारण सरकारनं जे 2 GR होते, हिंदी भाषा सक्तीच्या संदर्भातले, त्रिभाषा सक्तीच्या संदर्भातले, ते रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता राज ठाकरे यांनी देखील या संदर्भात एक पोस्ट केलेली आहे. इयत्ता पहिलीपासून 3 भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संदर्भातील 2 GR रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागं घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजून गूढच आहे, असं ट्विट देखील आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं आहे. तर आताची ही महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. ठाकरे बंधू 5 जुलैला एकत्रितपणे मोर्चा काढणार होते, मात्र तो मोर्चा आता रद्द करण्यात आलेला आहे. मनसेचे नेते प्रकाश महाजन देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत. प्रकाशजी, स्वागत आहे तुमचं. तुमच्या लढ्याला यश येतंय. जो 5 जुलैचा मोर्चा ठरलेला होता, त्या मोर्चाच्या आधीच सरकारनं 2 GR रद्द केलेले आहे. तुमची महत्वाची प्रतिक्रिया? हा मराठी माणसाचा विजय आहे आणि अद्यापही महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड हाच चालतो यावरून सिद्ध होतं. मला थोडीशी एक शंका अशी वाटते की 2 GR सरकारने रद्द केले, मग डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती का नेमली याचं स्पष्टीकरण सरकारने द्यावं. कारण त्रिभाषा सूत्राविषयी त्यांनी जी काही समिती नेमली आहे त्यांचा अंतस्थ हेतू काय आहे, त्यांचा हिडन अजेंडा काय आहे. कुठल्याही परिस्थितीत इयत्ता 1 ते 5वी मध्ये 3ऱ्या भाषेची सक्ती आम्ही होऊ देणार नाही. ठीक आहे प्रकाशजी, अत्यंत महत्वाची तुमची प्रतिक्रिया आणि तुमचा मुद्दा देखील लक्षात आलेला आहे. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.